नमस्कार मंडळी, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज रामनवमी आहे. राम नवरात्र सध्या सुरू आहे. आज रामजन्म, आज श्री प्रभू रामचंद्रांच्या नैवेद्यासाठी आपण छानपैकी आंब्याचा शिरा करणार आहोत. त्याचं साहित्य मी आता काय काय घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते. आज आपण आंब्याचा शिरा करणार आहोत. तर त्यासाठी आम्ही 1 वाटी रवा घेतला आहे. हा आंब्याचा रस आहे. हा आंब्याचा रस प्रिझर्वेटिव्ह केलेला आहे, पण प्रिझर्वेटिव्ह केलेला म्हणजे नुसतं त्याच्यामध्ये काहीही घातलेलं नाही आहे. ओरिजिनल हा रस आहे. साखरसुद्धा घातलेली नाही. असा डीप फ्रीजरला ठेवलेला रस तो हा रस आहे. त्यानंतर हा सुकामेवा घेतलेला आहे, वेलची पावडर, साखर, चिमूटभर मीठ आणि तूप. इकडे पाणी उकळत ठेवलं आहे आणि आता मी कढई तापत ठेवली आहे. अजून तूप घालणार आहोत. या शिऱ्याला जरा तूप व्यवस्थित लागतं, त्याच्यामुळे चांगलं 4 चमचे तूप घातलं आहे मी. तर आपण तुपावर रवा भाजून घेणार आहोत. मुळात हा रवा माझा भाजलेला आहे. भाजून ठेवते मी रवा नेहमी, त्याच्यामुळे रवा भाजलेला आहे आणि तो आपण आता परत एकदा भाजून घेणार आहोत, म्हणजे आपला शिरा खमंग होईल. भाजलेला असल्यामुळे मुळातच तो मला हलका लागतो आहे, पण तरीसुद्धा आपण परत तो चांगला भाजून घेणार आहोत. आता मी छानपैकी असा खमंग भाजून घेते. काहीतरी गोडधोड करायचं, मग आपण त्यासाठी शिरा करूया. आमरस टिकलेला सुद्धा तुम्हाला वर्षभर, आता पुन्हा नवीन आमरस व्हायची वेळ आली तोपर्यंत माझ्याकडे मागच्या वर्षीचा आमरस आहे आणि तो व्यवस्थित आहे. काहीही प्रिझर्वेटिव्ह घातलेलं नाही. आता तुम्ही कसा ठेवला होता त्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्स बघा, तिथे तुम्हाला माझा व्हिडिओ बघायला मिळेल. पहिले सगळे व्हिडिओ बघा, तिथे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. आमरसाचे प्रकार मिळतील बघायला, काय काय केलेले आहेत ते, आणि असं सगळंच बघायला मिळेल. त्याच्यासाठी जुने व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा. आता मी छानपैकी हा रवा खमंग भाजून घेते. छानपैकी रवा आपला भाजून झालेला आहे. त्यावर आता मी उकळतं पाणी घालणार आहे. साधारण एकाला 2.5 वाटी याप्रमाणे आपण हे पाणी घेतलं आहे आणि ते पाणी आता मी घालणार आहे. कारण रव्याला गार पाणी केव्हाच घालायचं नाही, नेहमी गरम पाणीच घालायचं. गरम पाणी घातलं की तो रवा आपला झटकन फुलतो. अजून त्याला पाणी हवं आहे. पूर्ण घेतलं आहे तेवढं पूर्ण पाणी घालणार आहे मी. किती सुंदर फुलला आहे बघा रवा, आणि वासही छान येतोय. आता 1 मिनिटभर मी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे. पाणी आहे ते तुपाच्या डब्यातलं पाणी घालून टाकते. पूर्ण पाणी घातलंय मी तेवढं. एकाला 2.5 पट पाणी घातलंय. रवा असेल त्याच्यावर पाणी अवलंबून असतं. रवा तुमचा जाड बारीक कसा असेल त्याच्यावर. हा एकदम बारीक रवा नाही आहे, मीडियम साईज आहे. म्हणजे आपण उपयोग करतो तो रवा आहे, त्याच्यामुळे आपण 1 मिनिटभर त्याला वाफ काढणार आहोत. आता आपला शिऱ्याला वाफ चांगली आलेली आहे. हे बघा, सुंदर वाफ आलेली आहे. आता आपण साखर आणि आमरस दोन्ही घालून टाकणार आहोत. आमरस किती सुंदर कलर आहे बघा, त्याच्यामुळे आज शिऱ्यामध्ये कलर बिलर घालायची जरूर नाही. बाप्पाला रंगीत प्रसाद. त्यानंतर साखर घालणार आहे. साखर थोडी कमी घालणार आहे, कारण आमरस गोड असतो, त्याच्यामुळे मी साखर घेतली आहे तेवढी न घालता थोडी कमी घालणार आहे. 1 चिमूट मीठ. गोड पदार्थ असला की त्याला 1 चिमूट मीठ घालायचं. त्यानंतर वेलची पावडर. हे अगदी आवश्यक आहे असं नाही, कारण मुळात त्याला आंब्याचा वास चांगला आहे, पण तरीसुद्धा आपण घालतो. त्याप्रमाणे मी वेलची घातली. आता हा आपण छानपैकी ढवळणार आहोत आणि झाकण ठेवणार आहोत की आपला शिरा
2 मिनिटात तयार होईल. किती कलर पण सुंदर कलर आला आहे तो. असा छान शिरा आपला तयार. एक वाफ काढली. पण साखर घातल्यावर फार ढवळायचं नसतं. एकदा ढवळून वाफ काढली की शिरा आपला तयार होतो. गोडी ही प्रत्येकाच्या घरात जशी आवड असेल तसा करायचा. कारण काय, काही जणांना गोड कमी हवं असतं, काहींना भरपूर गोड हवं असतं. त्या मानानं गोड करायचं. आमच्या घरी व्यवस्थित गोड लागतं, त्याच्यामुळे आम्ही साखर व्यवस्थित घालतो कशात कुठच्याही पदार्थामध्ये. तर मी थोडासा सुकामेवा पण टाकून देणार आहे. पिस्ते, चारोळी, बस. आणि झाकण ठेवणार आहे. 1-2 मिनटात आपला शिरा आता तयार होईल. असा हा आपला छानपैकी आंब्याचा शिरा खाण्यासाठी तयार आहे. किती सुंदर झाला आहे बघा. जितका तो सुंदर दिसतोय तितकाच तो सुंदर लागणारही आहे. असा आपला हा शिरा बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार आहे. आपण आता बाऊलमध्ये काढूया आणि बाप्पाला नैवेद्य दाखवूया. आपला श्री प्रभू रामचंद्राच्या नैवेद्यासाठीचा शिरा खाण्यासाठी तयार आहे. आता हा आपण कसा केला, हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.